नमस्कार. पिंपरी चिंचवड विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया या चर्चासत्रात मी डॉक्टर शीतल विस्पुते आपले स्वागत करते. नुकताच कॅप राऊंड 1 चे रिझल्ट जाहीर झालेत आणि अलॉटमेंट सुद्धा झाली. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यासाठी आपल्या सोबत आहेत पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे डॉक्टर RG बिरादार सर. तेथे डायरेक्टर ऍज आउटरीच आणि ऍडमिशन म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं म्हणजे सरांचा अभियांत्रिकी या शिक्षण क्षेत्रात 28 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यासोबत त्यांनी ऍडमिशन प्रोसेस मध्येही काम केले आहे. तर अगदी छोट्या छोट्या बाबींपासून कुठली शाखा निवडावी, करिअर नियोजन कसे असावे याबद्दल ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. तर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांतर्फे मी सरांना काही प्रश्न विचारणार आहे. सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, पहिल्या फेरीतली अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रयत्न काय असेल? आता कालच पहिल्या फेरीचे अलॉटमेंट झालेले आहे आणि ही अलॉटमेंट बघितल्यानंतर बरेच विद्यार्थी आनंदी असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाईटही वाटलं असेल की काही पर्सेंटमुळे आपला ऑप्शन मिळालेला नाही, आपण दिलेला ऑप्शन मिळालेला. तर या परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार ऑप्शन मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांनी प्रेज करून ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी या पूर्ण कॅप प्रोसेसचा सर्व कट ऑफ्स आहेत ते कट ऑफ्स बघून पुढच्या फेरीचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी सीट एक्सेप्ट करायची आणि बेटरमेंट. तर हे दोन्ही ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यापैकी त्यांना जे सुटेबल आहे ते करा. नक्कीच सर. आणि आता जे अलॉटमेंट झालेली आहे किंवा कट ऑफ आहे त्यात तुमच्या अनुभवानुसार काय बदल झाले, चढ उतार झालेला आहे? म्हणजे आतापर्यंत जर बघितले ना कट ऑफ हे मॅक्सिमम आहे, हायएस्ट आहे. जर तुम्ही कदाचित विश्वासही बसणार की CYET चे कट ऑफ हे 99.95 कम्प्युटर, 99.85 फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड फॉर मेकॅनिकल 99.56. आणि त्यानंतर मी थोडा पुणे विद्यापीठातल्या प्रायव्हेट कॉलेजचा अनालिसिस केला. तर एक लक्षात येतंय की टॉप 10 कॉलेजेस इन पुणे युनिव्हर्सिटी कट ऑफ नुसार मिनिमम कट ऑफ 97 आहे. CS इलेक्ट्रॉनिक्स साठी टॉप 8 कॉलेजेस मिनिमम कट ऑफ 96 आहे आणि मेकॅनिकल साठी 90. तर कट ऑफ मध्ये यावर्षी खूप वाढ झालेली आहे पर्सेंटाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना एक्सपेक्ट होतं ते मिळालेलं नाही आणि जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांनी सामना पण करायला पाहिजे. तर या पुढच्या ह्याच्यात काही चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफ अजूनही थोडंफार वाढ आणि काही कॉलेजेसचे कट ऑफ सेकंड राऊंड कमी. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, जर आपण पहिल्या फेरीतली जागा स्वीकारली तर आपल्याला पुढच्या फेरीमध्ये सहभागी होता येईल की नाही? पहिल्या फेरीतली जागा आपण स्वीकार एक्सेप्ट केली आणि बेटरमेंटला जर गेलो तर आपण दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतो. आणि तुम्ही प्रेज करून जर ऍडमिशन जर घेतलं तर काही प्रश्नच नाही पुढच्या फेरीमध्ये जायचं. आणि सर, जर आपण बेटरमेंटचा पर्याय निवडला तर त्याचे काय फायदे आणि तोटे विद्यार्थ्यांना? बेटरमेंटचा पर्याय जर निवडला तर माझ्या अनुभवातनं तोटा तर काहीच नाही, फायदेच होण्याची शक्यता नाही. कारण तुमचं हे मिळालेलं ऑप्शन कुठेच आहे. त्यासोबतच फक्त एक काळजी घ्यायला पाहिजे की दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना जे काही ऑप्शन देतोय ते या मिळालेल्या ऑप्शन पेक्षा चांगले आहेत याची 100% खात्री करून घ्या. मग कसलंच नुकसान. आणि तुम्ही जर इमिडिएटली प्रीच करून ऍडमिशन घेतलं, पुन्हा कदाचित तुमच्यापेक्षा कमी मार्क्सला एखाद्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटण्याची शक्यता आहे. तर गडबड करू नका की तुमचं मिळालेलं कुठेही जात नाही, पण दुसरा चांगला मिळवायचा प्रयत्न करू. अजून एक सर्वात महत्वाचा प्रश्न सर, जर आपण पहिल्या फेरीत फ्रीज केलं आणि दिलेल्या मुदतीत आपण कॉलेजला ऍडमिशन नाही घेतलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? ते सर्वात धोका. म्हणजे तुम्ही फ्रीज केला आणि कॉलेज पर्यंत पोहोचलाच नाही तर तुमच्यासाठी प्रोसेस थांबत नसते. तुम्ही प्रोसेस मधनं बाहेर पडताय आणि त्यानंतर कॅप मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही त्यानंतर मला वाटतं कॅप मधनं तुम्ही बाहेरच पडता. मग तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलसाठी ट्राय करावं.
तर हा धोका पत्करण्यापेक्षा यावरती उपाय काय आहे की नॉर्मली तुम्ही फ्रीज करायची गडबड करू नका. जिथं ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी जा आणि तिथल्याच प्राध्यापकांना सांगा की मला फ्रीज करायचं. म्हणजे तुम्ही तिथं रीच झालेला असता 100% ऍडमिशनची गॅरंटी असते. आणि जर काही अडचण आली तर इमिडिएटली तुम्ही बेटरमेंट करा. तुम्हाला वेळ मिळतो अजून 5-6 दिवसाचा, पुढच्या दिवसात. म्हणजे त्याच ठिकाणी घ्यायचं असेल तरी बेटरमेंट करू शकतो. नक्कीच पालकांनी या गोष्टीकडे विशेष करून लक्ष द्यावे. फ्रीज करण्याआधी त्यांनी विचार करावा, ज्याप्रमाणे सरांनी तुम्हाला सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, चांगलं महाविद्यालय घ्यायचं की चांगली ब्रांच घ्यायचं, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं नेहमीप्रमाणे एकच मत आहे, चांगलं मान. चांगल्या ब्रँच पेक्षा चांगलं महाविद्यालय निवडणं खूप महत्वाचं असतं. कारण आपण 4 वर्षामध्ये आपल्या सोबत कसे विद्यार्थी होतात, आपल्याला शिकवणारे प्राध्यापक कसे आहेत याचा खूप इम्पॅक्ट होतो, किंवा त्या महाविद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर कसा. तर हा जर विचार केला तर 100% चांगल्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे सर, इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन घेताना एक पहिल्यांदा बघायला पाहिजे की आपली आर्थिक कवल काय, आपली आर्थिक क्षमता काय. कारण इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन साठी मिनिमम फुल फीस ते मॅक्सिमम 3 टाइम्स फी हे ऑप्शन असतं. म्हणजे एखाद्या कॉलेजची फी जर 2 लाख असेल तर ती IN मध्ये 6 लाख असेल. 6 into 4 24 lakhs प्लस ऍडिशनल खर्च. ही जर आपली ऐपत असेल तर इन्स्टिट्यूट लेवलचा 100% विचार. आणि सर, प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी कोणत्या चुका करतात तुमच्या अनुभवावर, आणि त्या करू नये यासाठी तुम्ही काय सांगा? मी तर नेहमीच सांगतो की एक तर ऑप्शन फॉर्म स्वतः बनवायला पाहिजे, त्याचा स्टडी करायला. तुम्ही वर्षभर एवढा अभ्यास करता आणि एक खूप सोपी प्रक्रिया आहे याचा अभ्यास अवॉइड करता. दुसऱ्यांना सांगता की माझा ऑप्शन फॉर्म भरून द्या, तर हे करू नका. हे स्वतः भरल्यानंतर तुम्हाला समजतं तुम्ही काय करता. तुमची स्वतःची जबाबदारी तुम्ही घेता. आणि विनाकारण की एक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण असा नको की माझे मार्क्स खूप जास्त आहेत, मला इझिली हे कॉलेज मिळेल. ते मिळणं हे तुमच्या हातात नसतंय, बाकीचे पण ऑप्शन फॉर्म भरत असतात. तर हा ओव्हरऑल रिझल्ट हा तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरलाय त्यासोबतच बाकीच्या विद्यार्थ्यांनी कसा भरलाय यावरती अवलंबून असतं. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना नेहमी आपले जे पर्सेंटाईल आहे त्याच्या +2 to 3 अप आणि +2 to 3 डाऊन हे 90% आहे. 90च्या जर खाली आला तर ±5 हे साधारणतः 80% आहे. आणि त्याच्या खाली जर आला तर 10% ±10 आहे. हा सर्व अंदाज घेऊन ऑप्शन फॉर्म भरायला. ऑप्शन फॉर्म भरताना किमान 30 ऑप्शन अशी टाका की ते तिथं लागल्यानंतर तुम्ही 100% ते कॉलेज घेणार. आणि या गोष्टीचा स्टडी करूनच ऑप्शन. आता या पुढील कॅम्पमध्ये ज्या रिक्त जागा राहतील त्या कशा भरल्या जातील, त्यांची काय स्ट्रॅटेजी असते? म्हणजे रिक्त झालेल्या जागा किंवा रिक्त होऊ शकतात, तर ही प्रोसेसच डायनिंग. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या कॉलेजमध्ये एकही जागा रिक्त नसेल तरी ऑप्शन द्यायचं. आणि तुम्हाला स्पेशालिटी वाटेल की तुम्ही ऑप्शन देऊ शकता. का देऊ शकता तर प्रोसेसच्या वेळेस ती जागा रिकामी होऊ शकते. म्हणजे एखाद्या 97च्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 90 म्हणजे त्यापेक्षा जास्त असलेला ऑप्शन दिला, कदाचित राऊंड मध्ये लागलो तर ती 97ची जागा वॅकंट होती आणि ते दुसऱ्या विद्यार्थ्यांना मिळवू शकतो. त्यामुळं ऑप्शन फॉर्म देताना किती वॅकन्सी आहे या गोष्टीचा विचार झाला. एक लॉजिकल आहे, एखाद्या ठिकाणचा कट ऑफ 96 आहे तर 97 वाल्या विद्यार्थ्यांनी आणि 95 वाल्या विद्यार्थ्यांनी 100% ऑप्शन द्यायला काहीच हरकत नाही. एव्हरी पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग. आता आपल्या समोर बरेच ब्रांचेस आहेत. सपोज कम्प्युटर सायन्स आहे, AIDS, AIML, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC. तर संभ्रम हाच आहे की कुठली शाखा आपण निवडावी, कोणता विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे शाखांवर? तर जर ओव्हरऑल जर विचार केला तर एक मी ऍटलिस्ट मागच्या 28 आणि त्यानंतरचे अगोदरचे काही 5-6 वर्षांमध्ये गेल्या 35-36 वर्षांमध्ये अशा सायकल्स बघितल्या. आज ब्रँच टॉप वरती असलेली 4 वर्षानंतर असेलच असते. त्यामुळं तुम्ही आज कट ऑफ कॉम्प्युटरचा आहे म्हणून कॉम्प्युटरच घ्यावं असं काही नाही. जर तुम्ही स्टडी केला
तर 2 वर्षापूर्वी कम्प्युटर मेकॅनिकल आणि एएनटीसी मध्ये देर वॉज अ ह्यूज डिफरन्स इन कट एक 5-7 वर्षापूर्वी एएनटीसी आणि मेकॅनिकलच्या बऱ्याच ठिकाणचे म्हणजे ब्रांचेस क्लोज केले किंवा इनटेक खूप कमी केले आणि आज परिस्थिती काय आहे ऑलमोस्ट आत्ताच तुम्हाला सांगितलं की साधारणतः पुणे विद्यापीठातल्या टॉप 10 कॉलेजेसचा कम्प्युटरचा कट ऑफ 97 असेल तर एएनटीसीचा 96 आणि मेकॅनिकलचा 95 म्हणजे हे राईज झालं आणि आता यापुढे मलाही 100% वाटतं की कोर इंजिनिअरिंग स्पेशली मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला महत्व येणार कम्प्युटरचं असेलच मी त्यांचं कमी होत आहे असं म्हणत पण विद्यार्थी प्रिफर करतील आणि हे करताना प्रत्येक ठिकाणी ए आय त्यामुळे ए आय हे फक्त सीएसच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे असं काही नाही ए आय इज एव्हरीथिंग त्यामुळं विद्यार्थ्यांनी विचार करताना चांगल्या कॉलेजेसमध्ये कोर ब्रँचेसला ऍडमिशन जर मिळत असेल तर 100% विचार करा. नक्कीच अगदी बरोबर. आता सर आपण महाविद्यालय जेव्हा निवडतो त्यावेळेस आपण नॅक मानांकन एलबीए मानांकन आणि प्लेसमेंट याचा किती विचार केला पाहिजे? आता बऱ्याच वेळेस नॅक अक्रेडिटेड एमबीए अक्रेडिटेड आणि हे 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी असतात ज्या वेळेस मिळालं आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर काय परिस्थिती आहे यामध्ये तफावत असू शकतो त्यामुळं ते बघण्यापेक्षा माझं तर स्पष्ट मत आहे की कट ऑफ इज द इंडिकेशन ऑफ क्वालिटी ऑफ ए कॉलेज त्यामध्ये थोडाफार डिफरन्स असू शकतो पण ह्यूज असू शकतो करेक्ट आणि प्लेसमेंटची माहिती विद्यार्थ्यांनी घ्यायलाच पाहिजे ऍटलिस्ट किती मोठ्या प्रमाणावर प्लेसमेंट झाल्या यापेक्षा आपण जिथे ऍडमिशन घेणार आहोत तिथं प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी चांगली आहे का हा विचार करून ऍडमिशन. आता या सर्व प्रोसेस मध्ये पालकांचा काय रोल असला पाहिजे कॉलेज बघताना तुमचा काय सल्ला असेल पालकांचा? पालकांनी काय करायला पाहिजे की जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहेत इन टर्म्स ऑफ मनी किंवा विद्यार्थ्याचं करिअर घडवण्यासाठी ते ज्या कॉलेजमध्ये सोडणार आहे तर त्या कॉलेजमध्ये चांगले प्राध्यापक आहेत चांगली शिस्त आहे त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे किंवा राहण्याची व्यवस्था ही ऍटलिस्ट प्रॉब्लेमॅटिक तर नसावी जो काही एरिया आहे तो परिसर कसा आहे कारण पालकांच्या साईडनं बघितलं तर त्यांचा मुलगा किंवा मुलगी तिथं आयुष्याची खूप महत्वाची वर्ष देणार आणि तिथलं एन्व्हायरमेंट ही त्यांची पर्सनॅलिटी अबिलिटी किंवा त्यांचा अकॅडमिक स्टँडर्ड हे सुधारण्यासाठी पोषक आहे का हे बघायला पाहिजे आणि त्यानंतर कॉलेजची निवड करा. सर आता या महाविद्यालयांसोबत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण तेवढा अपफ्रंटवर आहे तर तुमचं काय मत आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बद्दल? आता माझं एक स्पष्ट मत आहे की कदाचित पुढच्या 1-5 वर्षांनी तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये सगळीकडे प्रायव्हेट विद्यापीठ असणार 1-5 वर्ष जर बॅक गेलं विद्यापीठाची संख्या महाराष्ट्रामध्ये 10पेक्षा कमी होती पुण्यामध्ये तर अगदी 1-2 विद्यापीठ आणि आज ती महाराष्ट्रात 34 आहे गुजरात सारख्या स्टेटमध्ये ती 60+ आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आता एक ऑलमोस्ट 25 वर्ष विद्यापीठांतर्गत कॉलेजमध्ये काम केल्यानंतर मागचे 3 वर्ष प्रायव्हेट विद्यापीठामध्ये काम केल्यानंतर हे लक्षात येत आहे की जे काही कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत आणि प्रायव्हेट विद्यापीठ त्यांच्या ऍटलिस्ट इंजिनिअरिंगच्या सिलेबस मध्ये किंवा परीक्षा पद्धतीमध्ये खूप मोठी तफावत त्यापेक्षा आपण प्रायव्हेट विद्यापीठामध्ये काय आहे की या विद्यार्थ्यांना काही वेगळ्या दुसऱ्या कॉलेज फॉर एक्झाम्पल MBA MCA विद्यापीठामध्ये ही सुविधा असते किंवा फार्मसी असे काही वेगळे सब्जेक्ट पण मायनर म्हणून घेऊ शकतात फक्त एक आहे की कॅप अंतर्गत जे काही विद्यापीठांतर्गत कॉलेजेस येतात तिथं सर्व स्कॉलरशिपच्या सवलती मिळतात तशा सवलती मोस्टली प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये नसतात फी थोडी हायर साईड नॉर्मली जे काही कॉलेजेस आहेत विद्यापीठांतर्गत त्यांची फीज मॅक्सिमम पुण्यामध्ये 2 लाख
तर प्रायव्हेट विद्यापीठाची फी ही 2 लाखापासून सुरू होते. आणि एक महत्वाचं आहे की तरीही अशा जर प्रायव्हेट विद्यापीठामध्ये इस्टॅब्लिश झाल्यानंतर जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर त्या पालकांनी विचार करायला काहीच, पण ते प्रत्यक्ष जाऊन तिथं भेट देऊन या गोष्टींची शहानिशा करावी आणि ते त्यांच्या म्हणजे आर्थिक क्षमतेत जर बसत असेल तर निश्चितच प्रायव्हेट विद्यापीठाचा विचार करायला काहीच हरकत नाही. फ्युचर ऑफ एज्युकेशन इज गोइंग टू बी प्रायव्हेट. नक्कीच सर. आता जाता शेवटचा प्रश्न, पहिल्या कॅप फेऱ्यानंतर विद्यार्थ्यांना आपण एक महत्वाचा सल्ला द्यायचा म्हटला तर तो काय असेल? संयम बाळगा. म्हणजे विद्यार्थ्यांना मी सांगेन की जास्त पॅनिक न संयमाने जर व्यवस्थित मिळालेलं नसेल तर पुढच्या फेरीसाठी जात ते जाताना खूप व्यवस्थितरित्या सेकंड राऊंडच्या ऑप्शन्स तयार होतात. आणि जसं जसं आपण या प्रोसेस मधून पुढे जात तशा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. आता या स्टेजला हे तर समजलंय की वेअर विज काय, म्हणजे आपली एक मराठीमध्ये सांगेन की आता या मार्गानुसार आपली अवगत काय आहे ही कळालेली आहे. त्यामुळे एकदम खूप मोठी स्वप्न बघायला नाही, पण त्या मार्क्सच्या कारण कुठल्या छान कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं हे सीईटी सेलवर एवढ्या छान पद्धतीनं कटऑफ त्याचा फायदा घ्यायला आणि विद्यार्थ्यांनी पुढच्या फेरीसाठी वाटचाल करावी. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. मला खात्री आहे की पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना मिळालीच असतील. त्याबद्दल सरांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद सर.